शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपल्या बॅचेसचा तिसरा दिवस आहे व दुसरा मोल्ट उठल्यानंतर आज सकाळी आपण तिसरी फिडिंग देणार आहोत। त्या अगोदर आपण शेडमध्ये काय काम केलेलं आहे तर सर्वात प्रथम आज सकाळी आपण जे चॉकीमध्ये बेड आलेले होते, स्ट्रेमध्ये जे पेपर आलेला होता बेडचा, तो पेपर आज आपण बाजूला काढलेला आहे व तो बाहेर आपण जाळून टाकलेला आहे। कारण काय होतं, जो बेड चॉकीवरचा आलेला असतो जर तो तसंच राहिला तर त्यामध्ये बुरशी वगैरे तयार होऊन आपल्या आळ्यांवरती बुरशीचा अटॅक होऊ शकतो। यासाठी सर्वात प्रथम आपण 1 किंवा 2 फिडिंग दिल्यानंतर तो बेड आपल्याला बाहेर काढून घ्यायचा, जेणेकरून आपल्या आळ्यांमध्ये ओलावा निर्माण होणार नाही। आता दुसरं, आज आपण सकाळी तिसरी फिडिंग देण्याच्या अगोदर सप्लिमेंट पावडर धुरळणी करणार आहोत। तुम्ही माझ्या हातामध्ये जो पाऊच पुडा दिसत आहात, हा पुडा आपण धुरळणी करणार आहोत। सप्लिमेंट पावडरमुळे जो मस्कार्डिन वगैरे रोगराई असते ती रोगराई कंट्रोल होण्यास मदत होते। हिवाळ्यामध्ये व पावसाळ्यामध्ये मस्कार्डिनचा प्रादुर्भाव सर्वात जास्त असतो, त्यामुळे आपल्याला मोल्ट नंतर दुसरी किंवा तिसऱ्या फिडिंग मध्ये आपण सप्लिमेंटचा वापर करू शकतो। आज सर्वात प्रथम आपण 5.5 बाय 50 च्या रॅक मध्ये अर्ध्या लाईन मध्ये म्हणजे 2.5 फुटापर्यंत आपण स्पेसिंग देत आहोत। 50 फुटापर्यंत स्पेसिंग देत आहोत व तिसरे फिडिंग देऊन आपण अशा पद्धतीने सध्या नियोजन केलेलं आहे। सध्या टेम्परेचर हे कमी वाढलेलं आहे थोडं 4 डिग्री सेल्सिअस ने। कालच्या रात्री टेम्परेचर हे 17 ते 18 डिग्री सेल्सिअस होतं। आजच्या रात्री म्हणजे आज रात्री टेम्परेचर हे 22-23 डिग्री सेल्सिअस होतं। सध्याच्या आठवड्यामध्ये थोडा पावसाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सध्या टेम्परेचर हे जास्त आहे, त्यामुळे आपल्या आळ्यांना रात्री पाला खाण्यास जास्त मदत होते। आता तुम्ही व्हिडिओवरती पाहतात रात्रीचा पूर्णपणे पाला हा आळ्यांनी खाल्लेला आहे। जर आळ्याने असाच फास्ट पाला रात्री खात राहिला तर मोल्ट पण कमी तासाचा बसतो व शेवटी सॅम्पल पण कमी वेळामध्ये कमी फिडिंग मध्ये येते। हा एक प्लस पॉइंट आपल्यासाठी आहे। आता या ठिकाणी मी काय करत आहे, या ठिकाणी सर्वात प्रथम मुंग्यांपासून प्रतिबंध म्हणून खडू ओढलेला होता, परंतु त्यावरूनही मुंग्या वर चढत असल्यामुळे आज आपण प्रत्येक रॅकच्या बुडाला आपण वाटी ठेवत आहे व वाटीमध्ये पाणी टाकत आहे, जेणेकरून त्यावरून तो मुंग्या वर चढणार नाहीत। यासाठी आपण हा उपाययोजना आज करत आहे। बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। डेली अपडेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या फेसबुक व यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।